यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. ईव्हीएमवरील निवडणुकात काही सुधारणा होतात का पाहू, कोर्टाकडून स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 दिवसात 7 सभा, महाराष्ट्राकडे पंतप्रधान मोदींचं विशेष लक्ष. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं, सप महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस्कोर्सच्या मैदानावर सभा. तपोवन मैदानात होणाऱ्या मोदींच्या सभेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 2 लाख लोक उपस्थित राहतील, महाडिक यांचा दावा. 30 एप्रिलला पंतप्रधान मोदींची धाराशिवमध्ये सभा, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, मल्हार पाटील यांची माहिती. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा. 6 मे रोजी बीड आणि अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करणार. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात राहुल गांधींच्या आश्वासनांची खैरात. गरीब महिलांना वर्षाला 1 लाख, सर्व तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये, तर शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करण्याचं आश्वासन. 1 मे रोजी मुंबईत भाजपचा कार्यकर्ता मेळावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार. मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठी मेळाव्याचं आयोजन. पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.